स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. बंधन नाही स्वामींच्या नामाला, अंत नाही स्वामींच्या कृपेला. बंधन नाही स्वामींच्या नामाला, अंत नाही स्वामींच्या कृपेला. कुठेही आणि कसेही घ्यावे स्वामी नाम, मग उपस्थित असतात आपल्या भक्तांसाठी स्वामी पाठीशी ठाम. स्वामी पाठीशी ठाम. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. या 2 ओळी होत्या, परंतु या 2 ओळींप्रमाणे अनेक स्वामी भक्तांना अनुभव येत असतो. तुम्हालाही जर वाटत असेल ना की वाईट काळामध्ये या जगातील कुणीही तुमच्या पाठीशी उभं असलं तरीही स्वामी मात्र सदैव तुमच्या पाठीशी उभे असतात, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लगेचच लिहा, कारण कृतज्ञता देखील आपल्याला व्यक्त करायची असते. स्वामींची प्रचिती अनेक भक्तांना येत असते. जेव्हा सगळीकडे अंधार दिसतो ना, तेव्हा एक प्रकाशाची वाट दाखवणारा मार्ग म्हणजे स्वामी आहे. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश देखील आपल्याला एक नवीन मार्ग दाखवणार आहे. सकारात्मक विचार कसा करायचा हे शिकवून जाणार आहे. त्या स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर जे 3 अंक दिसत आहे त्यापैकी एक अंक तुम्हाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश जाणून घ्यायचा आहे. तर चला मग, मी आशा करते की तुम्ही तुमचा अंक निवडला असेल. तर तुमच्यासाठी स्वामी काय सांगतात हे देखील आता आपण जाणून घेऊया. ज्यांनी 30 हा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी सांगतात, आयुष्य तुला जे काही देताना त्याचा नेहमी हसत मुखाने स्वीकार करायला शिक. अरे, तू जसं आयुष्य जगतो ना, कदाचित तसं कुणाचं तरी स्वप्न असू शकतं. ज्या गोष्टी तुझ्याकडे आहे त्या कदाचित कोणाला अनुभवायला मिळालेल्याच नाही. त्यामुळे तुझ्याकडे जे आहे त्यामध्ये सुख मानायला शिक, समाधानी राहायला शिक. आपोआप तुझा आनंद तुझ्याकडे येणार आहे. आणि वाईट प्रसंग आले तर घाबरू नको. अरे, जसं हवा कधीही एका दिशेने वाहत नाही, वेळोवेळी बदलत राहते, त्याचप्रमाणे माणसाचं नशीब आणि माणसाची वेळही बदलत राहते. कुठल्याच गोष्टी कायमस्वरूपी कधीच नसतात, मग ते सुख असू दे किंवा दुःख असू दे. म्हणूनच सुखात उसळू नको आणि दुःखात कोसळू नको. सुखात उसळू नको आणि दुःखात कोसळू नको. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, जी लोक अगोदरच तुझ्याबद्दल मत वाईट करून बसली आहे ना, तुझ्यातील चांगल्या गोष्टी बघायच्याच नाही असं ठरवलं आहे ना, अशा लोकांना तू समजवायला जाऊ नकोस, कारण कुणाचंही मन आपण परिवर्तन करू शकत नाही. अरे, मन जर परिवर्तन करता आलं असतं ना, तर कदाचित महाभारत घडलंच नसतं. जिथे श्रीकृष्ण असूनही ह्या गोष्टी घडल्या नाही, तिथे तू फक्त एक मनुष्य आहे. त्यामुळे तुझा वेळ ह्या गोष्टींकरिता तू कधीच वाया घालवू नको. फक्त तू स्वतःशी प्रामाणिक राहा, तुझ्या कर्मांवर विश्वास ठेव आणि स्वामींवर विश्वास ठेव. हे बघ, तू जेव्हा जेव्हा आमच्या समोर येशील तेव्हा तुझी मान शर्मेने खाली जाणार नाही, एवढी मात्र तू काळजी घे. बाकी ह्या जगाचा विचार तू करू नको. तुझा योग्य न्याय करायला आम्ही आहोत. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 90 हा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, जीवनात सुखी, समाधानी, आनंदी राहण्याचं एकच रहस्य आहे, ते म्हणजे कुणाकडूनही अपेक्षा न करणं. कारण जेव्हा तू कुणाकडून अपेक्षा ठेवतो तेव्हा 100% तुझा अपेक्षाभंग हा होतो म्हणजे होतोच. आणि मग अपेक्षाभंग झाला की त्यानंतर दुःख, त्रास, यातना ह्या सगळ्या गोष्टी उद्भवतात. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा काही तू दुसऱ्यांसाठी करशील तेव्हा त्यांनीही तुझ्या बाबतीत त्याच गोष्टी कराव्या अशी अपेक्षा तू करू नकोस. तू फक्त तुझे चांगले कर्म म्हणून त्या गोष्टी करत राहा आणि तिथल्या तिथे सोडून द्यायला शिक. तू जेव्हा जेव्हा अपेक्षा करणार नाही तेव्हा तेव्हा तुला अपेक्षा भंगाचं दुःख सोसावंच लागणार नाही. जोपर्यंत तुला खात्री होत नाही ना की एखादी व्यक्ती खरंच तुझी झालेली आहे, तोपर्यंत कधीच अशा लोकांना तुझ्या सगळ्याच गोष्टी सांगत जाऊ नको. अरे, काही गोष्टी ह्या स्वतःपुरत्या आणि फक्त तुझ्या स्वामींपुरत्या मर्यादित ठेवाव्या लागतात. सगळ्याच गोष्टी प्रसादासारख्या प्रत्येकाला वाटत बसायच्या नाही, हे तुझ्या मनावर आत्ताच बिंबवून घे. कारण विश्वासघात झाला तर विश्वासघाताचं दुःख पचवणं फार अवघड होतं आणि मग तू विश्वास कुणावरही ठेवू शकत नाही. त्यामुळे तुझ्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहे त्या फक्त मला येऊन सांगत जा. तुझ्या गोष्टी माझ्याजवळ नेहमीच गोपनीय राहतील याची तू खात्री बाळग. रोज दिवस उगवतो म्हणजेच रोज तुला मी एक नवीन संधी प्रदान करत असतो, हे लक्षात घे. एखादा दिवस तुझा वाईट गेला म्हणून सगळे दिवस वाईट जातील असं अजिबात मनात आणू नकोस. अरे, जेव्हा जेव्हा रोज सूर्य उगवतो तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी एक नवीन संधी घेऊन येत असतो, हे लक्षात ठेव. आणि पुन्हा नवीन जोमाने तू प्रयत्न करायला शिक. जिथे प्रयत्न असतात तिथे माझा आशीर्वाद कायमच असतो.
फक्त कालपेक्षा आजचा दिवस तुझा कसा चांगला जाईल आणि तुझ्याकडून अजून किती चांगल्या गोष्टी घडतील याचा विचार करत जा आणि आमचं नाम घेत जा. जर गेलेली वेळ तुला त्रास देत असेल, भावना दुखावून जात असेल ना, तर त्या भूतकाळातल्या वाईट गोष्टींचा विचार करणं सोडून दे. ठाऊक आहे, भूतकाळ विसरता येत नाही, परंतु तो आठवायचा नाही हे जर तू ठरवलं ना, ते तुझ्याकडून सहज शक्य आहे. आता ते शक्य कसं करायचं, तर तू अशा वेळेस आमचं नामस्मरण कर. अरे, भूतकाळ जेव्हा जेव्हा तू आठवणार आहे तेव्हा तेव्हा तुझ्या डोळ्यामध्ये फक्त अश्रू येणार आहे आणि तुझ्या भावना पुन्हा एकदा दुखावल्या जाणार आहे. आणि मग तुझा वर्तमान तर चांगला होणारच नाही, त्यात भविष्य देखील तुझं अंधारातच असणार आहे. त्यामुळे तुला तुझं भविष्य घडवायचं असेल तर तुझं वर्तमान चांगलं असणं गरजेचं आहे, आणि वर्तमान चांगलं घडवायचं असेल तर तुझा भूतकाळ विसरणं तुला गरजेचं आहे. भूतकाळातून फक्त अनुभव घ्यायचा, ज्या काही वाईट गोष्टी घडल्या आहे त्यातून शिकायचं आणि पुढे चालायचं. आणि अशातही तुला खूप रडावंसं वाटलं ना, तर नक्कीच तू रडून घे, मोकळा हो, पण अगदी प्रत्येकासमोर तू तुझे अश्रू काढत जाऊ नको. तुला अश्रू जर काढायचे असतील तर तू माझ्या समोर काढ, कारण तुझ्या अश्रूंची किंमत या ठिकाणी प्रत्येकालाच असेल असं नाही. ज्या लोकांना तुझ्या दुःखाची किंमत नाही अशा लोकांसमोर तुझं दुःख व्यक्त करू नको. जिथे तुला बोलावलं जात नाही अशा ठिकाणी तू कधीही जाऊ नको, कारण असं केल्याने तू स्वतःचं महत्त्व स्वतःच्याच नजरेत कमी करून घेत असतो. म्हणून तू फक्त तुझं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न कर आणि तुझ्या स्वामींचं नाम मुखात ठेव. मग तुझे स्वामीही तुला सांगतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 70 हा अंक निवडला आहे ना, त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे, जेव्हा कधी तू काही नवीन करू पाहतो ना, तेव्हा बऱ्याचदा तुझ्यामध्ये ते सामर्थ्य असतं, पण तू फक्त एका विचाराने मागे सरकतो, आणि तो विचार म्हणजे लोक काय म्हणतील. अरे, लोकांनी काय म्हणावं हे जर तू ठरवायला लागला तर मग लोकांनी काय करायचं. म्हणून लोकांचं काम लोकांना करू दे आणि तुला तुझं काम करायचं आहे हे लक्षात ठेव. आणि लोक काय म्हणतील हे वाक्य तुझ्या डोक्यातून सर्वप्रथम डिलीट कर. अरे, डिलीट करताना एक गोष्ट लक्षात ठेव, ती अशी की वाईट वागताना ठेवावी लाज. वाईट वागताना ठेवावी लाज, आवर्जून करावा तेव्हा लोकांचा विचार, पण चांगले करताना ऐकावे मनाचे, अन स्वच्छ ठेवावे आपले आचार, आणि स्वच्छ ठेवावे आपले आचार. फक्त जेव्हा तुला वाटतंय ना की तू चांगल्या मार्गावर आहे, तुझं काहीही चुकत नाही, तेव्हा तू एकटा जरी असला तरीही त्या गोष्टी करायला तू पुढे चल. तुझ्यासोबत मी असणार आहे, तू काळजी करू नको. पण जेव्हा तू अनैतिक दृष्ट्या जर काही काम करत असेल तेव्हा मात्र तुला लोकांचा विचार करणं गरजेचं आहे. तेव्हा तुला माझा विचार करणं गरजेचं आहे, कारण माझा भक्त जेव्हा अनैतिकतेच्या वाटेवर चालतो तेव्हा तो माझा भक्त राहतच नाही. म्हणून तुला सांगतोय, तू अनैतिकतेचा मार्ग कधी अवलंबू नको आणि गर्व आणि अहंकार तुझ्या मनामध्ये कधी येऊ देऊ नको. अरे, ज्याच्याकडे ज्ञान आणि बुद्धी आहे त्यांना गर्व आणि अहंकार कधी होऊ शकत नाही, आणि ज्यांच्याकडे गर्व आणि अहंकार असतो त्यांच्याकडे कधी ज्ञान आणि बुद्धी राहूच शकत नाही. अशा माणसांपासून नेहमीच तू लांब राहा, जे तुझा फक्त कामापुरता वापर करून घेतात. या जगात शांततेत आयुष्य जगायचं असेल ना तुला, तर शांतता तुला या जगातून नाही तर स्वतःच्या मनातून मिळणार आहे. त्यामुळे जगात शांतता शोधण्याचा प्रयत्न करू नको. शांतता शोधण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये डोकावून बघ. स्वतःच्या मनातील चाललेला गोंधळ कमी करायला शिक, आणि स्वतःच्या मनातील गोंधळ कधी कमी होईल तर जेव्हा तू आमच्याशी जुळला जाशील, अध्यात्माकडे तुझे पाय वळतील. आमच्या मार्गाला ये, आमचं नाम घे आणि आमचं चिंतन कर. आपोआप तुझं मन शांत होणार आहे. तुझ्या मनात चाललेला गोंधळ हळूहळू कमी होणार आहे. चांगलं काय आणि वाईट काय हे तुला कळायला लागणार आहे. नकारात्मक विचार दूर जाऊन सकारात्मक विचारांची तुझ्या मनामध्ये गर्दी होणार आहे, आणि जेव्हा तुझ्या मनात सकारात्मकता नांदू लागते तेव्हा खऱ्या अर्थाने तू यशस्वी होण्यास तयार होतो. म्हणून सर्वप्रथम मनाची शांतता मिळवायला शिक. मनाची शांतता ही पैशाने मिळत नाही, सुखसुविधांनी मिळत नाही, तर ती फक्त मिळते ती स्वामींच्या सानिध्याने, आमच्या सानिध्याने. म्हणूनच आमच्या मार्गात ये. मग आम्हीही तुला सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर स्वामींनी खूप छान असा मोलाचा संदेश दिलेला आहे. बऱ्याचदा आपल्याकडून त्याच चुका होतात. काहीतरी नवीन करायचं असलं की आपण लोकांचा विचार करतो. अगदी कुठलीही गोष्ट, छोट्यात छोटी गोष्ट असली तरीही आपण सर्वप्रथम लोकांचा विचार करतो.
साधं जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट खरेदी करतो ती वापरण्यापूर्वी देखील आपण स्वतःचा विचार करत नाही की अरे ही वस्तू मला आवडली होती. आपण काय विचार करतो की लोक काय म्हणतील, मी हे परिधान केल्यावर किंवा मी हे वापरल्यावर लोक काय म्हणतील. तर लोकांचा मुळात इथे विचार करायचाच नाही. का तर स्वामींनी स्पष्ट शब्दांमध्ये आपल्याला सांगितलं आहे, का विचार करता तुम्ही लोकांच्या मतावर जर चालायचं आहे तुम्हाला तुमच्या हिमतीवर. का विचार करता तुम्ही लोकांच्या मतावर जर चालायचं आहे तुम्हाला तुमच्या हिमतीवर. स्वामींच्या ह्या आदेशाचं आपण पालन करूया आणि आपला विचार आपणच करूया. फक्त आपला विचार करताना आपण ज्या मार्गावर चाललो आहोत तो मार्ग स्वामींना आवडेल ना याची खात्री बाळगायची आणि पुढे चालायचं. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.